ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातला विजय प्राप्त केला, निकाल मिळवले आणि त्यासाठी ज्या प्रकारची लोकशाहीतली घृणास्पद कृत्य घडवून आणली महाराष्ट्रात, आणि त्याचाच काल एक्सपोज ज्याला करणं म्हणतो आपण, ते काल राहुलजींनी केलं. 5 महिन्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा या 5 महिन्याच्या काळामध्ये 39 लाख मतं वाढली. प्रौढ मतदाराचा जो आकडा आपल्याकडे आहे त्याच्यापेक्षा जास्त मतदान झालं आहे. मतदान आलं कुठून? चुनाव आयोगानं, निवडणूक आयोगानं जो आकडा दिला आहे मतदारांचा महाराष्ट्रातला, त्याच्यापेक्षा साधारण 40 लाख मतदान जास्त झालं असेल, आणि त्याचा हिशोब निवडणूक आयोग देत नाही, मतदार याद्या देत नाही. हाच पॅटर्न दिल्लीत राबवला गेला. त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात त्यांना यश मिळालं त्या पॅटर्नचं. लेफ्टनंट गव्हर्नरच्या हातात संपूर्ण सत्ता असते, आणि त्या माध्यमातून त्यांनी केजरीवाल सरकारला 10 वर्ष कामच करू दिलं नाही. तुरुंगात टाकलं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार त्यांचे. जसं महाराष्ट्रात हाच पॅटर्न महाराष्ट्रात होता आधी, तो दिल्लीत लावला. आणि अशा पद्धतीनं पैसे शेवटच्या मिनिटापर्यंत वाटत होते. मी माझ्या डोळ्याने पाहिलं, दिल्लीत होतो मी त्या दिवशी. जागोजाग टेबल टाकून पैशाचं वाटप चालू होतं, आणि पोलिसांना सूचना होत्या तक्रारी घ्यायच्या नाहीत. या पोलिसांना गृहमंत्री अमित शहांच्या कार्यालयातून स्पष्ट सूचना होत्या. अशा प्रकारे निवडणुका देशामध्ये कधी लढली गेली नव्हती हो. हार जीत होते, संघर्ष होतो, राजकारणात लढाई होते, पण अशा पद्धतीनं कोणी या देशात आतापर्यंत निवडणुका लढले नव्हते. मैंने भी हम पहले दिन से हम यही कहते थे कि अगर आप और कांग्रेस दोनों का जो राजनैतिक प्रतिद्वंदी है, मैं शत्रु नहीं कहूँगा, वो भारतीय जनता पार्टी है. हमको भारतीय जनता पार्टी की हराने के लिए, सत्ता से दूर करने के लिए, आप भी लड़ती है, कांग्रेस भी लड़ती है, लेकिन अलग अलग लड़ते हैं. अगर एक साथ होते तो दिल्ली का नतीजा डेफिनेटली पहले 1 घंटे में ही बीजेपी की हार सुनिश्चित हो जाती. स्लाइड